शेवटी आपली पण पेरणी झालीच. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विकी. आज सकाळपासून आपल्याला का काम नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला घरी करमत पण नव्हतं. पण घरी टाइमपास करण्याचं एकमेव साधन म्हणजे टीव्ही. मग आपण थोडी टीव्ही पाहिली आणि आलो मग सचिन दादाच्या घरी. आणि भावनो, तुम्हाला तर माहितीच आहे गावाकडचं वातावरण आता कसं झालंय. 2 दिवसापासून आपल्याला पेरायचंच होतं, पण गावातले एकही ट्रॅक्टर रिकामे नव्हते. आणि 2 दिवसानंतर आपला नंबर लागलाच. आणि मग लावली चाबी गाडीला आणि मग निघालो वावरात पेरायला. आणि मग आम्ही पेरायला सुरुवात तर केली, पण मला तर काय पाण्याचं खरं वाटेना. शेतकरी असा एकमेव माणूस आहे जो निसर्गावर विश्वास ठेवून हजारोचा माल मातीत टाकत असतो. आणि आता आम्हालाच नाही तर सर्व शेतकऱ्यांना टेन्शन येत आहे, कारण पाणी जर नाही आला तर हजारोचा नुकसान होऊन जाईल. आणि एवढा रिस्क फक्त शेतकरीच घेऊ शकतो. आणि आम्ही जर हे रिस्क घेतलं नाही तर कोणताच माणूस जगू शकत नाही. कारण माणूस किती जरी अमीर असला ना तरी त्याला शेवटी अन्नच खा लागते. पण आता काही लोकांना शेतकरीचं कदरच नाही. वावरात येऊन नारळ फोडला आणि पूजा केली वावराची आजीने, आणि मग 30 शिरणी आपण चारी कोपऱ्याला ठेवून दिली वावराच्या. पण मी नारळ फोडच तो अर्धा वावर झाला होता. पण जाऊ द्या, ते म्हणतात ना लेट पण थेट. वावरात कुठे कुठे सोयाबीन उघडं राहत होतं आणि त्याच्यावर माती टाकायचं काम बाबाने आपल्याला सांगितलं. आणि आपल्याला मदत करायला आजी पण होते. आणि मग थोड्या वेळानंतर पेरणी यंत्रामध्ये बियाणे टाकून आम्ही नेलं दुसऱ्या वावरात ट्रॅक्टर. आपल्या ब्लॉग अपलोडिंगचा टाइम झाला होता, त्याच्यामुळे मी आलो रोडवर. आणि आपलं दुसरं वावर पण झालं होतं पेरायचं. आणि मग रोडवर या पाहुण्यांची एंट्री झाली. आणि भावना, आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अशाच ब्लॉग साठी फॉलो करून घ्या.